वाशिमच्या कामरगावात विकासाच्या मुद्द्यावरनं ग्रामस्थ आक्रमक. सरपंचाचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपूनही गावातील मूलभूत प्रश्न कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या 2 वर्षांपासून ग्रामसेवकांकडे कामरगावाचा अतिरिक्त कार्यभार असूनही नाले, पक्के रस्ते आणि पाणी पुरवठ्याचे प्रश्न सुटले नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. विशेषतः बालाजीनगरमधील नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. केंद्राची हर घर नल ही योजना देखील गावात प्रभावीपणे राबवली जात नसल्याचा आरोप करत रखडलेली कामं तातडीने पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगावात विकास कामांच्या मुद्द्यावरनं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते आहे. सरपंचाचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपून सध्या गावात प्रशासकांचे कामकाज सुरू आहे. दुसरीकडे गेल्या 2 वर्षांपासून ग्रामसेवकांकडे कामरगावचा अतिरिक्त कार्यभार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. मात्र एवढा कालावधी उलटूनही गावातील मूलभूत समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कधीपासून रोड आला नहीं है, ये लेआउट कधीपासून बना? 2004 का लेआउट है ये। लेआउट अभी बालाजी नगर, इसमें लेआउट में नालियां हुई है ना रोड हुआ ये गली में, कुछ भी नहीं। सरपंच को भी कंप्लेंट दी हमने, ग्राम सेवक को भी कंप्लेंट दिए, सबको कंप्लेंट दिए, वो भी पावते हैं हमको नहीं कंप्लेंट देने के। ये मोहल्ले की लेडीज भी गई ग्राम सेवक को, बोले तो हो जाएगा, बोले आज तक हुआ नहीं कुछ काम। उत्तर का देतात ते? हो जाएगा बोलते, बस हो जाएगा हो जाएगा बोलते। नहीं इधर स्कूल में जाने की भी बच्चों की इतनी परेशानी है कि बहुत। लेआउट बनून किती वर्ष झाले? इसको हो गए 2004 का लेआउट है ये, 20 साल हो गए, 20-22 साल हो गए लेआउट को ये। अभी जो आपने वार्ड नंबर चुन के दिया था उसको कभी बोला आप? बोले सबको बोले, ग्राम सेवक को बोले, सरपंच को बोले, सबको बोले, हाँ बोलते काम कुछ हो रहा नहीं है। जाने को रास्ता नहीं रहता, पानी गिरा तो ये रास्ते से ना कुछ नाल्या बने हुए, कुछ भी नहीं है। कामरगावामध्ये नाले, पक्के रस्ते आणि पाण्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. ग्रामसेवक नियमितपणे गावात उपलब्ध राहतच नसल्याने नागरिकांना कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. विशेषतः बालाजीनगरमधील नागरिक या परिस्थितीमुळे आक्रमक झाले आहेत. कागदोपत्री विकास दाखवला जात असला तर प्रत्यक्षात विकास कुठे गेला असा सवाल ग्रामस्थ प्रशासनाला विचारित आहेत. कधीपासून रस्ता बनला नाही आपका कधी? 2004 बनला है, रोड झालेला आहे तो, पण आतापर्यंत काही विकास झालेला नाही आहे. हो, तुम्ही ग्रामपंचायतला गेले होते का? ग्रामपंचायतला गेलो आम्ही, त्याला इकडून दिलेली आहे, ग्रामसेवक साहेब बी आलेले आहे, मेंबर साहेब बी आलेले आहे, दुसरी गोष्ट याच्यात सरपंच साहेब बी आलेले आहे. विश्वासन दिला बाकी केलं काहीच नाही आतापर्यंत. आता तुम्हाला समस्या काय आहे इथे? समस्या आमच्या रोड नाला पाहिजे आम्हाला, रोड आणि नाल्या. हो, गावातनी अशा या कॉलनीमध्ये सर्व असेच रस्ते आहे का? बिलकुल तसेच रस्ते आहे सर्व इकडे. बस बस बस, खाली मेन रोड बनलेले आहे, 2 इकडचा तिकडचा, बाकी सर तसंच आहे. आणि पाण्याचं काय आहे? पाणी समस्या, पाणी आहे नाही, बोरवेल वगैरे काही बिलकुलचं पाणी काही नाही, नळ हा पाणी येत नाही. येत नाही. कधीपासून आहे नळ? तो आपण कमी झालं 5-6 वर्ष लागलेले आहे. केंद्र सरकारच्या हर घर नल या योजनेबाबतही नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बालाजीनगरसह काही भागांमध्ये अद्याप पाईपलाईन टाकण्यात आलेली नसल्याचा आरोप आहे. ज्या भागात पाईपलाईन टाकण्यात आली आहे तिथेही नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. काही वेळा पाणी सोडलं गेलं तर दूषित स्वरूपात येत असल्याचे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे प्रशासनाने कामरगावाला पूर्णवेळ ग्रामसेवक नियुक्त करावा, गावातील कारभाराची चौकशी करावी आणि रखडलेले रस्ते, नाले व पाणी पुरवठ्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा बालाजीनगरमधील नागरिक आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला आहे. मग तुम्ही प्रश्न मांडलाच नाही ग्रामसभेत कधी? मांडला, आम्ही प्रश्न मांडला, ते आलाच नाही. काय बोलते? हा, ग्रामसभा झालीच नाही. नाही, या एका वर्षात कोणत्या एका वर्षात झाली कधी? नाही का? तर आपण बघू शकता 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला आणि 1 मेला आणि आणखीन वर्षाची 4 वेळा ग्रामसभा होते आणि प्रश्न सर्व ग्रामीण भागातले किंवा मोठ्या गावातील प्रश्न ही ग्रामसभेतच मांडला जाते. परंतु या गावात आजपर्यंत ग्रामसभा घेतली नाही असा नागरिकांचा आरोप आहे. आता ग्रामसभा घेतली नाही तर गावाचा विकास होईल कसा? रोड, रस्ते, नाल्या काही झाल्याच नाही. त्यामुळे नागरिकांचा कामरगावातील अतिशय तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आणि यावेळेस देखील ग्रामसभा घेते का नाही हे देखील पाहणं आपल्यासाठी गरजेचं राहणार आहे. आणि गावातील परिस्थिती हे सर्व इकडली सारखीच आहे जमतेम. या गावात आता या नगरमध्ये गेले तर अशा असंख्य गावातून नागरिकांचे फोन येत आहे आपल्याला, परंतु कुठलाही विकास या गावामध्ये झालेला नाही आहे. याच स्तरावर चौकशी करून जिल्हा अधिकाऱ्यांनी किंवा सीओ सरांनी याची चौकशी करून स्पॉटवर काय काम झालेलं आहे आणि कुठलं काम व्हायचं आहे हे स्पॉटवर इन्स्पेक्शन करून कांबरगावच्या नागरिकांना न्याय देण्यात यावा. सागर घोडे, सिटी न्यूज. कामरगावाच्या विकासाचा मुद्दा आता थेट आंदोलनाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. रस्ते, नाले आणि पाणी पुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. विशेषतः बालाजीनगरमधील नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्षात काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.